नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्लॉग खूपच खास आहे, कारण आज आपण मुंबईमधील वाडाळामधून थेट छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेलं ठिकाण म्हणजे ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर जाणार आहोत। आजचा हा पूर्ण प्रवास आपण बाईकवरून करणार आहोत। रस्त्यातले सुंदर नजारे, प्रवासातले अनुभव आणि रायगड किल्ल्याचे दर्शन घेणार आहोत। तर सकाळी ठीक 3:30 वाजता आम्ही निघालो आहोत। आज आम्ही 6 जण आहोत, 3 बाईक। मी, क्रांती, आदित्य, कल्पेश, केतन आणि केतनची मिसेस म्हणजे आपली वहिनी। आजचा प्रवास टोटल 190 किलोमीटरचा आहे। तर आज आपण वडाळा, पनवेल, मुंबई गोवा हायवे करत करत रायगड किल्ल्यावर पोहोचणार आहोत। सर्वांना रस्ता मॅपवर भेटेल म्हणून डिटेल्समध्ये नाही दाखवत आहे। तर वेलकम बॅक मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप महिन्यानी, कारण कुठे जाणं येणं झालंच नाही। तर आज आम्ही 3 बाईक्स म्हणजे 6 जणं असे आम्ही, माझ्यासोबत आहे क्रांती, आदित्य आहे आणि बनेवाडीची काही मुलं आहेत, केतन आहे, कल्पेश आहे, केतनची मिसेस आहे, वहिनी आहेत आमच्या। तर असं आम्ही निघालो आज रायगडला। आज पेट्रोल टाकायला थांबलो इथेच। तर माणगाव वाजले, घडी 7 वाजले। मोबाईल आहे, घड्याळ आपलाय नाही, पाऊस आहे म्हणून। तर जाऊया, पटापट जाऊया पुढे, कारण ते पुढे गेलेत, मी पेट्रोल व्हायला थांबलेलो। तर बघूया कसं काय बघता येईल व्हिडिओ, आणि खूप महिन्यानी व्हिडिओ आले, तर सपोर्ट करा। चला काय चला 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 चला, गाडी घ्या, कॅमेरामॅन कॅम्पिश हे काय एवढं घातलंय ना सगळं, असंच नाही सगळं कॅमेरा पकडा वापरा। तर ठीक सकाळचे 7:30 वाजता आपण पोचलो आहे स्वराज्याची राजधानी याच्या प्रवेशद्वाराकडे पाचड या गावी। तर आता आपण एंट्री करत आहोत आणि पुढचा गोड एक नंबर आहे। पुढे मस्त मस्त टर्निंग आहे, जाऊया, मजा घेऊया। पाऊस पाहिजे होता, फक्त पावसाचा मिस करते। दिवस उगवला आहे। आम्ही सकाळी 3 वाजता घर 3 नाही 3:30ला घर सोडलेलं आहे। आता तरी 7 वाजले, तरी खूप लवकर आलेला आहे इथे। 7 नाही 7:30 झाले। पाऊस हवा होता आम्हाला, बघा बघा समोर बघा, अजिबात पाऊस नाही आहे। पाऊस काय आहे पडतंय काय माहिती, पण सूर्य पहिल्यांदाच आम्ही आलोय रायगडला। सर्व 6च्या 6 जण पहिल्यांदाच आले, कोणालाच माहित नाही कुठून रस्ता आहे तो। मॅप लावलेला आहे, त्या मॅपने आम्ही चाललोय आता। रस्ता एक नंबर आहे, आतला व्हिडिओचा बघितला आहे, एक नंबर मित्रांनो रस्ता आहे। पुढे अजून खूप काही असं बघायला भेटेल चांगल्यापैकी, मस्तपैकी। पहिल्यांदा चालू आहे, नको आधी, चला आपण फोटो आहे व्हिडिओमधून बघू। तर हे मित्रांनो जगा पुढे येऊन थांबलो आहे आत्ताच। थोडं गरमी व्हायला लागली, पाऊस काही येत नाही, गाडीला पण गरम व्हायला लागलं म्हणून थांबलोय जागा। मस्त आहे, बघा इकडे बघा, पुढे मस्त धबधबे दिसत आहेत। वा, बाब्यांनी तिकडे गाडीला थांबवली, एवढा लांब नाही, पाठी होता माझ्या। त्याची गाडी गरम झाली ना, मला आवाज यायला लागला म्हणून बोलतो थांबूया। हो तोच असेल ना, वरती इथे बघ, त्या साईडला दिसतंय, मस्त दिसतंय। चला, तर मित्रांनो थोडंसं धुवणं चालू आहे स्वतःला। गाडीला पण पाठवू का? गाडीला पाठवून नाही फायदा, परत येणार नाही वरती, तसंच यायला लागेल, गाडी आली घ्या। चला मित्रांनो, थोडं खायला आणलंय, खाऊन घेऊया, खाऊन या, ठीक आहे।
मित्रांनो रायगडच्या पायथ्याजवळ पोहोचलो आहे आणि इथं थोडी बाईक लावले, जागा नाही आहे, फुल संडे आहे, फुल गर्दी आहे. चला जाऊया, सुरुवात करूया. पहिलीच टाईम आहे, बघूया. धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माता की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, नमो पार्वती पते, फुल एक्साइटिंग आहे, फुल फुल फुल. काय करता? फर्स्ट टाइम? फर्स्ट टाइम How was it? क्यों नहीं है कोण आहे? माझी बॅग गाडीत ठेवली, गाडीतून नाही नेणार ना? ना गाडीतून नाही, त्याकडे चावी नाही दिली त्याला. चावी दिली तर घेऊन जाईल. चावी तर कुठे आणि पहिले खिशात आणली. चावी दिली तर मानगावला जाऊन येतो. तर मित्रांनो रायगड किल्ला चढायला सुरुवात झाली आणि बघूया कसं काय चढतोय आम्ही. काय फोटोशूट चालू आहे आणि आताशी सुरुवात झाली. वाजलेत 8:40ला सुरुवात 8:40ला सुरुवात केली. 2 मिनटं इथंच झाली आमची. हो धुकं. केतन साहेब बोलतायत धुकं दाखवा. हो हे बघ हवेने कसं जातं, वळत वळत जातात असे. आणि गर्दी खूप आहे आज, संडे. मंडळी, रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगडमधील महाड या तालुक्यात आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. जवळपास समुद्र सपाटीपासून साधारण 2700 फूट उंचीवर हा किल्ला आहे. अगं बाय 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 बाय, खाली धुकाच धुका धुकाच धुका आहे. तर मित्रांनो 8:30ला सुरुवात केलेली. 8:30ला ना का? हां हां. आणि आता वाजलेत 9:07. मस्त की धबधबा भेटलाय. एक नंबर, मस्त वाटतं एकदम. आवाज बघा काय तो खळखळाट. हा खळखळाट. आम्ही तेच शब्द आठवत होतो. तर मी त्यावर कंटिन्यू चालू डोंगर चढून आत्ता थोडं थांबलो आहे. गड चढून थोडा ब्रेक घेतला आहे. त्यांचा फोटोशूट चालू आहे. तुला घेतोस कांदा घे ना. कांदा कशाला? थोडा घे चवीला मस्त लागेल. हो कांदा टाका थोडा वरती. तर मित्रांनो इथं फोटोशूट चालू आहे. झाला काय फोटोशूट? ठीक आहे कल्पिया. खेकडा भाजी कशी आहे? कांदा भाजीची गगम आहे. बघा भाऊ. गगम आहे. वाफ येते, धुवायचं. मिरची का धुवायला अजून. चलो खाऊया. याचा अवतार बघा काय झालाय तो. कांती खेकडा भाजी आवडते. गेट जवळ पोहोचलाय मित्रांनो. आता आपण रायगडाच्या महादरवाजाकडे आलो आहोत. हा गडाचा प्रमुख प्रवेशमार्ग होता. शत्रूला सहजपणे गडावर प्रवेश करता येऊ नये यासाठी गडाची रचना अतिशय विचारपूर्वक करण्यात आली होती. चल 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 चल. ए भाई तिकीट वेस्टेज नट करू. चल मग 6 दिले का? तिकीट आलेत. परत टिक दिला. पैसे किती घेतले? पैसे किती घेतले? 25 रुपये एक. बघू बाई पावसाला. हे येऊ दे. वा हे तिकीट भिजतील आतमध्ये घे. तुझा तिकीट आहे एका ठिकाणी दे तिकीट. तिकीट दे. तिकीट कुठे आहेत? पाऊस आला. हा बघ तो दे. मित्रांनो मस्त गेट वरती हात घाल. आता काय झालं बघा.
तर मी त्यानं तिकीट घेतलेत आणि तिकिटाचं किती गेलं कालप्या? एक तिकीट 20 रुपये, 25 रुपये की 20? 20 रुपये, 20 रुपये, 20 रुपये. अरे नक्की सांग, एक काय तर सांग. मग 20 काय बोलतो? ओके, एक तिकीट. तर मित्रांनो 25 रुपये तिकीट आहे इकडे एंट्री फी. चांगलं आहे, वाईट नाही, असलंच पाहिजे एंट्री फी. आत्ता एंट्री केले महादरवाज्यात आतमध्ये आणि चला आता सुरूया गड किल्ला रायगड. काय आहे? काय नाही, आपण आलो तोच रस्ता आहे. ओके, आलो तर कसं बाबा, कसं वाटतं? मस्त वाटतंय. रायगड चढताना दमलास? नाही दमलास? मग आता कसं वाटतं, गेला की हाय? आता गेला, आता सपाट रस्ता आलाय. पण दम गेला काय? हो. तर मित्रांनो मस्त वाटतं, पण एक आहे सगळीकडे धुका पसरला त्यामुळे व्यवस्थित काही दिसत नाही आहे. कॅमेऱ्यावरती पाणी आलं कुशी बघा, सगळीकडे धुका, पण एक नंबर वाटतं, मस्त वाटतं. बघूया काय काय बघा भेटते. अय सुपरमॅन. सुरुवातीला 2 तोफ्यांचं दर्शन झालं आपल्याला. एक नंबर. पाऊस येते, त्यात जॅकेट घालूया डोक्यावरती. वजन खूप असेल ना? आयडिया नाही. फर्स्ट टाईम गडावरती आलं ना, फर्स्ट टाईम रायगडच, पहिला आयुष्यात लाईफमधला पहिलाच गड. चला वाट बघताय आपली पुढे जाऊन. फायनली वरती पोचलोय सपाटाला. आलो ना सपाटाला बे. अजून कुठं पुढं दिसतच नाही मला. काय तू काय काढतोयस? एनर्जी ड्रिंक. ते काय आहे? पुढपर्यंत आलं आणि बघूया इकडे काय आहे. हे बाब्या पुढं चालतोय, आपण त्याच्या मागं हवा मजबूत चालू आहे. ए तू सावकाशी हो. तू सावकाशी हो. कुठं पडू इथं? हवा बघा आहे, सेफ्टी पुढं काय नाही. तिकडून फोटो काढा, तिकडून नाही, इकडून काढा. तिकडून पूर्ण धोका झालाय सगळीकडे. माझ्या याच्याकडे देऊ नका, नाही तिकडून काढा. तिथून काढा. हो काढतो ह्याच. तर इकडे तलावाजवळ पोचले बघा. पाणी बघा, निवल आहे पूर्ण. हा आहे गंगासागर तलाव. गडावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी अशा जलसाठ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. रायगडावरती असलेली ही शेकाई देवी आहे. शेकाई देवीला गड देवता असेही मानले जाते. काय एवढा पसरला काहीच दिसत नाही. पाऊस खतरनाक आला, हवा सकट पाऊस आहे. आता कुठे गेले काय माहिती बाकीचे. कुठे गेले? हे गेलं कुठे आहे? हा बघा, इकडे आहे. हा बघ, हे बघ इथंच आहे. हा मस्त पाऊस आहे, मस्त एक नंबर. फटके लागतात. बाजारपेठला आहे आता मी. या साईडला बघू शकता कम्प्लिटली बाजारपेठ आहे. पावसात धुक्याने त्यामुळे दिसत नाही आहे. कम्प्लीट बाजारपेठ, मार्केट याचं काहीतरी आहे. दुकानमुळे दिसत नाही, बाजारपेठ आहे. आता आपण समाधीकडे जाणार. चलो समोर जाऊया. हे आमचे 2 सिक्युरिटी गार्ड. सिक्युरिटी गार्ड दोघं उभं बघा. पाठीला पाठ लावून उभे आहेत. पावर्ड बाय वॉटर फायटर. पाठीला पाठ लावून उभे आहेत. तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. वॉटर फायटर. हो लाईन लागले दर्शनाला. आम्ही निघालो त्या पाऊस. मंदी हवा आहे ती धुकावर.
मित्रांनो हवा दिसत असेल तुम्हाला, धुका बघा, एवढी हवा चालू आहे कम्प्लिटली धुका 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 जमा झाला आहे. झालंय मस्त आहे की लवकर फटाफट झाला. हवा एवढी सुटली की आजूबाजू काही नाही, धुका 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 जादू नाही काय टुडुडू लाव ना. चला मग मित्रांनो फोटोसाठी एवढा आहे की पावसामध्ये भिजतंय. माझा फोटो का रे बाबू, असा असा माझा 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 फोटो आणि मोबाईल पाऊस आहे बघा भिजतंय म्हणून. हा फोटो कापाकडे एक नंबर शूट. बाकी काही दिसतच नाही, धोका एवढा आला की तो पण दिसत नाही. तो दिसतोय काय, दात दिसतोय तो. हो दात दिसतात की काय दिसतं बघू. आदित्य तांबूजी हे आले ते काय कार्यक्रम मारायचे काचो मारायचे काय चला जाऊया. गडावर वाघ्या नावाच्या कुत्र्याशी संबंधित स्मारक प्रसिद्ध आहे. वाघ्याची कथा शिवाजी महाराजांच्या समाधीशी जोडली जाते. मात्र या कथेबाबत ऐतिहासिक पुराव्यांपेक्षा लोकपरंपरा आणि नंतरच्या काळातील स्मरणरूप अधिक मानले जाते. रायगडावर फिरताना आपल्याला फक्त किल्ल्याचे दगड आणि अवशेष दिसत नाहीत, या दगडांमध्ये स्वराज्याचा इतिहास दिसतो. ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, जिथून स्वराज्याचा कारभार चालला, त्या रायगडावर आज आपण उभे आहोत. हीच आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. इथून खाली उतरायचं आहे, सकाळगा मामांकडे जायचं आहे. सकाळगा म्हणून आहे घर, तिथे जायचं. तर आम्ही पोचलो आता इथे जिथं जेवायचं आहे. इथं बैठी घराची बघा, नाही भिंत बैठी घरात नाही. हा बाबा बैठी घर नाही, भिंत एवढीशी असते त्यांच्या कमरेखाली भिंत आहे बघ. तर मी त्याने बोललेलं आम्ही जेवायला जिथे जाणार झुणका भाकर तिकडे आलो आहोत. तर इथं चालू आहे झुणका भाकरची तयारी. हा झुणका तिकडे भाकर. तर त्याने चला जेवण, जेवण आलं आहे झुणका भाकर, जेवण घ्या. आता झुणका भाकर खाऊन निघालो आहे. हवा लय लागले त्यामुळे टोपी, पाऊस नाही, हवा एवढं सुटते कानात हवा जाते, खूप हवा आहे. निघालो आहे इथूनच मगाशी आम्ही गेलो ना खाली. हा इथून खाली उतरलो या साईडून. चलो परतीच्या प्रवासाला दर्शन झालं. परतीच्या प्रवासाला धोक्यान पाय जास्त काय एवढं बघायला भेटलं, मजा आली. वाजले आता 1:25, 1:30 वाजले. 4 वाजता इथून काही पण करून गाड्या घालायच्या, म्हणजे मुंबईला आले खूप 9 वाजेपर्यंत चालतायत बघा. कसे जेवून झालेत ना, थोडं सुस्तावलेत आता, त्यात हवा चालू आहे.